आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि आज मस्त उपवासाचं मी थालीपीठ बनवणार आहे। आज मला साबुदाण्याचे वडे करायचे होते, पण रात्री साबुदाणा भिजत घालायचे राहिले, त्यामुळे साबुदाणा वडा होणार नाहीत। तर म्हटलं उपवासाचं झटपट असं थालीपीठ तयार करून घ्यावं। तर त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भगर घेतले, थोडं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये थोडे जिरं, हिरवी मिरची, थोडं शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि किसलेला बटाटा घातला। ह्यामध्ये मी कच्चा किसलेला बटाटा घातला आणि हे पीठ तयार करून घेतले। जर अशी बाइंडिंग येत नसेल तर ह्यामध्ये अर्धा किंवा एक उकडलेला बटाटासुद्धा घालू शकता आणि हे पीठ अर्ध्या तासासाठी असंच ठेवलं आहे। त्यानंतर मी गेले देवळात उर्वीला घेऊन, तिकडे देवपूजा वगैरे झाली आमची आणि तिकडून मी नंतर घरी जाणार आहे। आणि आज संध्याकाळी आई बाबा येणार आहेत, उर्वीच्या आजी आजोबा येणार आहेत। तर बरेच दिवसांनी आई बाबा येणार आहेत गावावरून, तर आज जेवण वगैरे करायचं आहे। तर आता घरी गेल्यानंतर आधी मी नाश्ता करणार आहे। इथे उपवासाचे थालीपीठ मी तयार करून घेणार आहे। असे छोटे छोटे थालीपीठं बनवून घ्यायचे आहेत, कारण मग जास्त थापले की मग ते चांगलं त्यांना बाइंडिंग असं येत नाही। त्यामुळे थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन असे थालीपीठ तयार करायचे आहेत आणि असे छोटे छोटे थालीपीठ तयार करून घेते आणि तव्यावर छान असं भाजून घेते। यामध्ये शेंगदाण्याचं तेल किंवा तूप वापरू शकता। तर हे तव्यावर छान असं भाजून घेते मीडियम फ्लेमवरच, आणि थोडं खरपूस खायचं असेल तर थोडं फास्ट गॅस करून हाय फ्लेमवरसुद्धा थोडं खरपूस असं भाजून घेऊ शकता। तर मस्त मी असे छोटे छोटे 3 थालीपीठ तयार करून घेणार आहे, एकटीच आहे तर त्यासाठी तेवढे थालीपीठ बास आहे। तर हे मस्त मी दह्यासोबत खाणार आहे, हिरवी चटणीसोबतसुद्धा छान लागतात, पण मी आता चटणी वगैरे बनवणार नाही, माझ्याकडे दही आहे। तर मस्त दह्यासोबत हे थालीपीठ एन्जॉय करणार आहे। कधी साबुदाणा भिजत घालायचं विसरलं आणि उपवास असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी आई बाबा आले आहेत आणि उर्वीसाठी खूप खाऊसुद्धा आला आहे, आंबावडी आली आहे, चिक्की आली आहे, बरंच काय काय। आणि उद्या मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करेन जी गावची भाजी आहे। तर मस्त आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे बघ। जेवणामध्ये मी चपाती, वरण, भात, त्याचसोबत आज मी राजस्थानी स्टाईल असा मिरची वडा केला आहे। त्या मिरचीमध्ये बटाट्याचं स्टफिंग आहे आणि वरती बेसनाचं कोटिंग आहे। असं मस्त मिरची वडासुद्धा झालेला आहे। कसा वाटला मेनू कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।